मंडळी, आपण हल्ली पंचांग पाहतो का? ख्रिस्त जन्मानंतर सुरू झालेली कालगणना जगमान्य झाली आणि आपण सोयीची म्हणून ती वापरू लागलो. अशातच पंचांगाकडे आपले थोडे दुर्लक्ष झालेच. पण जर कधी पंचांग आपण वाचलेस तर तुम्हाला असे दिसेल की प्रत्येक दिवशी अपवाद वगळता काहीतरी दिन विशेष आहेच. आपल्या हिंदू संस्कृतीत सणांना आणि उत्सवांना फार महत्त्व दिलेलं आहे. अनेक कथांच्या आणि प्रथांच्या माध्यमातून आपण पुढच्या पिढीला शिक्षण देत असतो. तसंच आपल्या संस्कृतीत होऊन गेलेल्या महान योद्ध्यांचं आणि वीरांचं स्मरण करून देऊन त्यांच्या मनात हिंमत जागृत करत असतो. येत्या रविवारी आहे कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी. या दिवसाचं महत्त्व आपल्याला माहीत आहे का? कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमी येते. तिला अक्षय नवमी सुद्धा म्हणतात. या दिवशी श्रीकृष्णाने कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा वाईट शक्तींचा प्रादुर्भाव होऊन ही पवित्र भूमी संकटाने या अत्याचारांनी ग्रासली, त्यावेळी भगवान विष्णूंनी विविध कालसापेक्ष रूप घेऊन दुष्ट शक्तींचा नायनाट केला. कुष्मांड नामक असाच एक क्रूर राक्षस होता. कार्तिक नवमीला या कुष्मांडाचा वध झाल्याने ही नवमी कुष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते. काही भागात या दिवशी कोहळा कापून राक्षस वध केला जातो, तर काही समाजात कोहळा आतून पोखरून तो सुवर्णाने किंवा मौल्यवान वस्तूंनी भरून तेवढी संपत्ती गरजूंना दान केली जाते. याच दिवसापासून द्वापर युगाचा प्रारंभ झाला आणि याच दिवशी श्रीकृष्ण वृंदावनातून मथुरेत आले होते आणि म्हणूनच कुष्मांड नवमीच्या दिवशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालण्याचा पायदंडाही उत्तरेकडील भागात घातला जातो. मग आवळा नवमीची कथा आहे काय? तर असे म्हटले जाते की लक्ष्मी देवी जेव्हा पृथ्वीवर अवतीर्ण झाल्या होत्या तेव्हा त्यांना हरी व हर या दोघांची पूजा करावी अशी इच्छा झाली व त्या दोघांनाही जेवू घालावे असे त्यांच्या मनात आले. परंतु प्रथम कुणाला बोलवावे हा प्रश्न त्यांना पडला. अशा वेळी एक कल्पना त्यांना सुचली. या दोघांनाही एकत्रित प्रसन्न करून घ्यावे व एकाच वेळी जेवावयास बोलवावे. म्हणून श्री शंकराला प्रिय तो बेल व कृष्णाला प्रिय ती तुळस, या दोन्ही वनस्पतींमध्ये जे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म असलेली वनस्पती म्हणजे आवळा. लक्ष्मी देवीने आवळ्याच्या झाडाला हरिहराच्या मूर्तीची स्थापना केली व भोजनाची सिद्धता केली. यावेळी भगवान विष्णूंनी आवळ्याच्या फळाला वरदान सुद्धा दिले. आजच्या दिवशी आवळ्याचे सेवन जो करेल त्याचे आरोग्य उत्तम राहील. हे दिवस साधारण ऑक्टोबर महिन्यातले किंवा नोव्हेंबर महिन्यातले असतात. आवळ्यातलं शीतल गुणधर्म असल्याने या कालावधीत आवळ्याच्या रसाचे सेवन करणे उत्तम समजले जाते. मंडळी, कुष्मांड नवमीच्या दिवशी गाईच्या तुपात बुडवलेल्या कोहळ्याची प्रथम पूजा करावी. नंतर यथाशक्ती फळे, दक्षिणा, अन्न आणि मौल्यवान रत्नासह तो दान द्यावा असा विधी सांगितला आहे. सध्या स्थितीत पंचरत्ने दान करणे शक्य नसले तरी कोहळा दान करणे सहज शक्य आहे. तुपात बुडून कोहळा देण्याऐवजी तूप आणि कोहळा असे दोन्ही जिन्नस वेगवेगळे देणे अधिक योग्य ठरेल. कोहळे पाक किंवा पेठा सुद्धा भेट म्हणून देता येईल. हे दान देताना जो मंत्र म्हणतात त्याचा थरार असा आहे: हे विष्णू, प्राचीन काळी ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेल्या आणि अनेक बियांनी युक्त असलेला कोहळा आम्ही तुला अर्पण करत आहोत. या भावनेचेच हा कोहळा दान करावा. मंडळी, कोहळ्याला सजीव प्राण्याच्या शिराचे प्रतीक मानतात. त्यामुळे महाराष्ट्रात स्त्रिया कोहळा कापत वा चिरत नाहीत, तर पुरुष मंडळीकडून पहिला घाव घालून घेतात. यज्ञातही पशुबळी ऐवजी कोहळ्याचा बळी दिला जातो. कोहळा हा पित्तशामक व बलवर्धक आहे. हे गुणधर्म लक्षात घेऊन त्याचे रक्षण आणि संवर्धन व्हावे, तसेच भोजनातही वापर व्हावा या दृष्टीने त्याचा समावेश या व्रतात केला असावा. मंडळी, याच दिवशी सत्ययुग संपून त्रेतायुग सुरू झाल्याची धार्मिक मान्यता आहे. या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करून दान करण्याची परंपरा आहे. असे केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि त्याचे लाभ अनेक जन्मापर्यंत राहतात. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय नवमीच्या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाला दूध अर्पण करावे आणि पूर्वेकडे तोंड करून ओम धात्रे नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्याने भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची कापूर आणि तुपाच्या दिव्याने आरती करून 108 वेळा प्रदक्षिणा घालावी. यासोबतच आवळा वृक्षाखाली ब्राह्मण, गरीब, गरजू लोकांना अन्नदान करावे. स्वतः देखील आवळ्याच्या वृक्षाखाली बसून जेवावे.
असे केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबातील सदस्यांचीही प्रगती होते. अक्षय नवमीच्या दिवशी आवळा रोपाचे दान करणे शुभ मानले जाते. यासोबतच घराच्या उत्तर दिशेला आवळ्याचे झाड लावावे. उत्तर दिशेला झाड लावणे शक्य नसेल तर ते पूर्व दिशेला लावावे. असे केल्याने वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या समस्या दूर होतात. अक्षय नवमीच्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी व्रत ठेवा आणि आवळा वृक्षाची पूजा करा आणि भगवान विष्णूंना आवळा अर्पण करा. भोग अर्पण केल्यानंतर त्या आवळ्याचे सेवन करावे. असे केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि आरोग्यही प्राप्त होते. तसेच या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना उबदार कपडे दान केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून हनुमानास शेंदूर, वस्त्र, सुपारी अर्पण करावी. यानंतर प्रार्थना करावी आणि सुंदरकांडचे पठण करा. असे केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतात आणि तुम्हाला सर्व समस्यांपासून आराम मिळतो. भगवान विष्णू सोबतच हनुमानाचाही आशीर्वाद प्राप्त होतो.